मुंबई के दहीसर पूर्व मागा थाने विधानसभा अंतर्गत हिंदू हृदय सम्राट छत्रपति शिवाजी महाराज की जयंती और महाराज की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के जन्मदिन के निमित्त गौर गरीबों के विधायक प्रकाश सुरवे द्वारा विधवा गंगा भागीरथी महिलाओं के लिए हल्दी कुमकुम और साड़ी वाटप कार्यक्रम का आयोजन किया। इस कार्यक्रम में हजारों की संख्या में विधवा गंगा भागीरथी महिलाएं उपस्थित थी। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में विधायक प्रकाश सुरवे उपस्थित थे। यह कार्यक्रम विधायक प्रकाश सुरवे की अशोकवन कार्यालय पर आयोजित किया है। इस कार्यक्रम में राज सुरवे युवा सेना कार्यकारिणी सदस्य, मीना पानमंद विभाग प्रमुख, शीतल महात्री, मनीषा ताई, महिला पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। यही नहीं, विधायक प्रकाश सुरवे ने विधवा महिलाओं को गंगा भागीरथी के नाम से बुलाने का प्रस्ताव दिया है। साथ ही विधायक प्रकाश सुरवे ने बुजुर्ग महिलाओं का हाथ पकड़कर स्टेज तक लाकर साड़ी वाटप किया है। यही नहीं, यह कार्यक्रम हर विभाग में हो, इस तरह का आह्वान भी किया। मुंबई से रोहित जायसवाल की रिपोर्ट। स्थानिक आमदार आणि अतिशय लोकप्रिय तत्पर आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला आहे। ज्या महिला विधवा झालेल्या आहेत आणि त्यांचे पती वारलेले आहेत, त्यांना समाजात मान सन्मान मिळावा, त्यांना त्यांची ओळख पुन्हा मिळावी आणि त्या मोठ्या हिमतीने आज त्या समाजात उभ्या राहिल्या पतीच्या निधनानंतर त्यांचाही कोणीतरी सत्कार करावा। कारण अनेक वेळा हिटाळणी होते, टाळलं जातं किंवा विविध त्यांना विशेषणं लावली जातात। असं न करता प्रकाशदादा सुर्वेंनी यांचा सन्मान केलेला आहे। इथे आज जवळजवळ 2-1000 महिलांना साडी वाटप आहे। साडी केवळ एक मानचिन्ह आहे। ती साडी हे प्रकाशदादांचं प्रेम आहे की त्यांच्या मतदारसंघातल्या प्रत्येक महिलेला मान सन्मान व्हावा, त्यांना काहीतरी आदर सत्कार व्हावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि आज शिवजयंती आहे, अशा अतिशय पवित्र अशा दिनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। एक प्रश्न असा पडलेला आहे, गंगा भागीरथी यांच्यासाठी तर हळदी कुंकू समारंभ, अपंग महिला यांना समाजामध्ये कुठेतरी न्याय देण्याचं काम हे सावित्रीबाई फुले यांनी केलेलं होतं। आणि आताच्या कलियुगामध्ये आपण बघत असाल, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्फत आज सरकारच्या मार्फत महिलांसाठी अनेक धोरण त्या ठिकाणी सरकारने लागू केलेले आहेत। त्यामध्ये 50% महिलांना ST मधून प्रवासाची जी सूट आहे ती आहे। त्याचबरोबर बचत गटातील महिलांना 2 लाखापर्यंत अनुदान मिळणं आणि असे अनेक कार्यक्रम। आजसुद्धा मागठाणे मतदारसंघामध्ये ज्या भागीरथी महिला आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांचा आदर सत्कार करून त्यांना देखील एक पेन्शनच्या रूपाने का होईना पण महिन्याला 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत। अशा पद्धतीने आज कलियुगात आपले संवेदनशील मुख्यमंत्री हे महिलांना बळ देण्याचं काम करत आहेत। त्याचा आम्हाला एक युवासेनेचा कार्यकर्ता म्हणून मला खरंच अभिमान आहे। आणि मागठाणे मतदारसंघामध्ये सुद्धा आज हा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे। याच्यासाठी सुद्धा मी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। काय सांगाल महिलांसाठी कशा प्रकारचा आता आपण सांगितलं की उपक्रम राबवला आहे? आमच्या मागठाणे मतदारसंघामध्ये मीनाताई पानमंद यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व महिला शाखा प्रमुख आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आज अनेक बचत गट त्या ठिकाणी उपस्थित आहेत। बचत गटांना सुद्धा कुठेतरी वाव मिळेल, त्यांना सुद्धा कुठेतरी आर्थिक बळ मिळेल, यासाठी आमदार साहेब कार्यरत आहेत। आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी माननीय आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे लाडके आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी हा एक आगळा वेगळा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला, जिथे महिलांना, विधवा महिलांना हळदी कुंकू लावणं हे कुठेतरी आपण काहीतरी करत असलेली चूक वाटते। तिथे या महिलांना एक सन्मान देण्याचा, त्याच्यातल्या माता भगिनींना सन्मान देण्याचा हा एक कार्यक्रम आज प्रकाशदादाने इथे आयोजित केला। त्याबद्दल मी दादाचं आणि संपूर्ण शिवसेनेच्या महिला आघाडीचं खूप खूप अभिनंदन करते। एकीकडे ठाण्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी मिमिक्री केलेला आहे, या तुम्ही कसं आहे की काही काम केलं नाहीये, त्याच्यामुळे आता हे असे तोंड वेडीवाकडी करून मिमिक्री करण्याची वेळ आदित्य ठाकरेंवर म्हणजेच आदूबाळावर आलेली आहे। आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे काम करणारे मुख्यमंत्री आहेत। ते सांगू शकतात की त्यांनी गेल्या 1.5 वर्षात काय काय कामं केलेली आहेत। रस्त्यावर उतरून लोकांचे अश्रू पुसण्याचं काम यांनी केलंय। हे कधी रस्त्यावर उतरलेले नाहीयेत, किंबहुना घरातूनही बाहेर पडलेले नाहीयेत। त्याच्यामुळे आता लोकांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांना ही मिमिक्री करायला लागते। मला वाटतं पुढे
त्यांचं प्रोफेशनच मिमिक्री होणार आहे, कारण ते सत्तेवर तर परत येऊ शकणार नाहीयेत. त्याच्यामुळे आतापासून ते प्रॅक्टिस करतायत की काहीतरी पोट भरायला काहीतरी काम असलं पाहिजे. ठीक आहे.